नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 ला सुरुवात झालेली असून लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 554 जागांसाठी पोलीस पाटील या पदाची ही पदभरती होणार आहे. मित्रांनो, या पदभरतीचं संपूर्ण वेळापत्रक देखील जाहीर झालेलं आहे. मित्रांनो, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, एकदा पोलीस पाटील पदभरतीचं वेळापत्रक जाहीर झालं की अगदी 1 महिन्यामध्ये तुमचे पेपर होऊन जात असतात. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे अगदी कमी दिवसाचा कालावधी आहे पेपरसाठी. ठीक आहे, तर त्याच्यासाठी संपूर्ण तुमच्याकडे माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे आणि पेपरची देखील तयारी लगेच तुम्हाला सुरू करून द्यायची आहे. मित्रांनो, तर या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. हा एक व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला की तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, डायरेक्टली हा व्हिडिओ बघा आणि डायरेक्टली फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला सेपरेट व्हिडिओ येईल आपल्या या चॅनलवरती आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करून द्या. मित्रांनो, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने अगदी सोप्या भाषेमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, ठीक आहे, सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत, जे वेळापत्रक आले ते वेळापत्रकाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याच्यानंतर पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, पोलीस पाटील या पदासाठी वयाची अट, त्याच सोबत ऑनलाईन परीक्षा जी फी आहे ती किती लागते, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, केव्हा चालू होतील त्याच्याबद्दल माहिती. त्याच्यानंतर पोलीस पाटील या पदासाठी तुम्हाला आता 2026 नुसार, ठीक आहे, 2026 नुसार पगार किती असणार आहे. त्याच्यानंतर पोलीस पाटलाची परीक्षा कशी होते, परीक्षेचं स्वरूप कसं आहे, त्याच्यानंतर मुलाखत कशी होते, निवड पद्धत कशी आहे, कामाचे स्वरूप कसं आहे आणि तयारीसाठी आपल्याला क्लास कुठे भेटतील याच्याबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर चला आता सर्वप्रथम वेळापत्रकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. त्याच्यानंतर बाकीच्या सविस्तर टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तर बघा, हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. मित्रांनो, दिनांक तुम्ही बघू शकता, 11/5/2026 रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. मित्रांनो, याच्यामध्ये बघा, लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे पण रिक्त पदे आहेत ते भरण्याबाबत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं. मित्रांनो, तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये टोटल एकूण मजूर पदे किती आहेत मित्रांनो, 863 आहेत. मित्रांनो, ठीक आहे, तर त्यातील काही कार्यरत पदं आहेत. मित्रांनो, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर 2025च्या अखेरपर्यंत जर विचार केला तर किती पदं रिक्त आहेत मित्रांनो, 554 पदं रिक्त आहेत. तर या 554 पदांसाठी ही नवीन पदभरती इथं होत आहे. मित्रांनो, तर त्याचं खाली वेळापत्रक इथं आपल्याला खाली दिलेलं आहे. मित्रांनो, जे की तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर इथे आपल्याला भरती प्रक्रियेचे टप्पे दिलेत आणि इथे आपल्याला कालावधी दिलेला आहे. मित्रांनो, तर याच्यामध्ये भरपूर प्रक्रिया इथं पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असतं बिंदू नामावली तयार करणे, म्हणजे कुठं किती जागा रिक्त तर कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये जागा रिक्त त्याची नामावली तयार करणे, तर ती तयार करण्यात आलेली आहे. ते कामकाज इथं झालेलं आहे पूर्ण. ठीक आहे, आता 2 नंबरचं काय मित्रांनो, जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. कशाचं नोटीस प्रसिद्ध करणे, गाव निहात आरक्षण निश्चित करणे. ठीक आहे, नोटीस प्रसिद्ध करणे आणि त्याच सोबत गाव निहात जे पण आरक्षण आहे मित्रांनो ते निश्चित करणे, त्याचं देखील आपल्याला जी यादी आहे ती प्रसिद्ध करणे. याची तारीख किती दिली मित्रांनो, 14/5/2026 ते 21/5/2026 याच्यापर्यंत आपल्याला इथं सांगितलेलं आहे. मित्रांनो, इथं या दरम्यानमध्ये आपल्याला गाव निहात आरक्षण यादी बघण्यासाठी भेटेल. आता बहुतेक विद्यार्थ्यांना हे काय आहे ते समजत नाही, तर थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती देतो. ठीक आहे, जसे की आपण म्हणूया तर लातूर जिल्हा मित्रांनो, ठीक आहे, लातूर जिल्ह्यासाठी ही पोलीस पाटलाची पदभरती आली. मित्रांनो, जेणेकरून एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, तर या जिल्ह्याच्या मध्ये जेवढे पण तालुके असतील मित्रांनो आणि त्या तालुक्यामध्ये जेवढे पण गावांमध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त आहेत तर त्या पदांचा विचार केला जातो. ठीक आहे, जसं की आपण उदाहरणार्थ लातूर जिल्ह्यामध्ये एक लातूर नावाचंच गाव आहे ते आपण समजण्यासाठी घेतोय. ठीक आहे, लातूर हेच गाव आहे, या ठिकाणी पोलीस पाटील पद रिक्त आहे. ठीक आहे, आता हे जे पद आहे ते कोणत्या कास्टसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी भरण्यात यावं, पुरुषांचं भरावं की महिलांचं भरावं, याचा सर्व या गोष्टींचा विचार केला जातो. ठीक आहे, तर त्याची ही जी गाव निहात आरक्षण यादी आहे ती निश्चित करण्याचा कालावधी इथं दिलेला आहे. तर याच्या दरम्यानमध्ये तुम्हाला समजून येईल, तुमच्या गावामध्ये जर पद रिक्त असेल तर लगेच सुरुवात करून द्या. मित्रांनो, आता कॅटेगरीला कास्टला जर आरक्षण भेटलं तर तिथे त्याच कास्टचे, जसं की आता एसटी ला आरक्षण सुटलं, एससी ला आरक्षण सुटलं, ठीक आहे, किंवा ओबीसी ओपनला आरक्षण सुटलं. आता ओपनला जर सुटलं तर तिथे ऑल कॅटेगरीचे सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकतात. ठीक आहे, सर्व कॅटेगरीचे उमेदवार इथं आपण इथं अर्ज भरू शकतात. इथं ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर सेपरेटली जसं की एससी एसटी ओबीसी एनटीबी इतर जेवढ्या पण कॅटेगरी आहेत तर त्या कॅटेगरीला त्या गावामध्ये आरक्षण सुटलं तर तिथे फक्त त्याच कॅटेगरीचे उमेदवार इथे अर्ज करू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. तर याचीच ही जी गाव निहात आरक्षण यादी आहे मित्रांनो ती प्रसिद्ध करण्याची इथं ही तारीख दिलेली आहे. मित्रांनो, तर याच्या दरम्यानमध्ये तुम्हाला प्रत्येक गावामध्ये कोणत्या कॅटेगरीला महिलांना सुटले आरक्षण की पुरुषांना हे संपूर्ण समजून येईल. जास्तीत जास्त ओपन मध्ये आपल्याला आरक्षण सुटलेलं बघण्यासाठी भेटतं. ठीक आहे, म्हणजे ओपनच्या जागा जास्त असतात. ओपन म्हणजे ऑल कॅटेगरीचे जेवढे पण उमेदवार आहे महिला पुरुष सर्व तिथे अर्ज भरू शकतात. तर तुमच्या गावामध्ये जर पोलीस पाटील पद रिक्त असेल तर लगेच सुरुवात करून द्या. मित्रांनो, कोणत्या कॅटेगरीला आरक्षण
भेटतं त्याची वाट बघू नका, कारण परीक्षा कधी आहे लगेच तुम्हाला सांगतो, पुढे परीक्षा कधी आहे, अगदी कमी दिवसामध्ये परीक्षा होऊन जाते आणि तुमचा अभ्यास तोपर्यंत होत नाही. त्याच्यामुळे मेरिट तर खूप कमी लागतं, परंतु तुम्ही तिथं नापास झाला तर तुमचं सिलेक्शन होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता जे आरक्षण इथं निश्चित केलं जातं मित्रांनो, त्याच्यावरती आक्षेप देखील घेऊ शकता. ठीक आहे. आता जसे की तुमच्या गावामध्ये आता एसटी ला आरक्षण सुटले, परंतु तुमच्या गावामध्ये एसटीचे कॅटेगरीच एसटीचे कॅन्डिडेटच नाहीये, म्हणजे ते मुलांची संख्या खूप कमी आहे किंवा अर्ज करणारेच कोणी नाहीये. याच्या व्यतिरिक्त आधी जे आरक्षण सुटलं होतं आधीच्या भरतीला, तेव्हा पण एसटीला सुटलं होतं, आता पण एसटीला सुटलं होतं. असे काही जर असेल तर तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकता मित्रांनो, आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरीला, जसे की ओबीसीच्या जागा तिथं जास्त आहे, तर ओबीसीला देखील तुम्ही तिथं ते आरक्षण तिथं मिळवून घेऊ शकता. तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं मित्रांनो, जेव्हा गाव नियत आरक्षण यादी तिथं प्रसिद्ध होते, गावानुसार कोणत्या कॅटेगरीला आरक्षण सुटलेलं आहे त्याच्यावरती आक्षेप घेणं महत्त्वाचं असतं. आक्षेप घेतलं तर तुमचं आरक्षण बदलून दिलं जातं आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरीला आरक्षण मिळवून घेऊ शकता आणि अर्ज भरून तुम्ही पोलीस पाटील म्हणून तिथं नियुक्ती मिळवून घेऊ शकता मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यावरती रेग्युलर अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतील. जेव्हा यादी प्रसिद्ध होईल तर आक्षेप कसं घ्यायचं, काय करायचं, संपूर्ण जी प्रक्रिया आहे पुढे आपण रेग्युलर आपल्याला देत राहणार आहे. तर त्याच्यासाठी जास्त काय करायची गरज नाही. आपण एक पोलीस पाटलाचा, ठीक आहे, पोलीस पाटलाचा एक आपण ग्रुप तयार करतोय, व्हॉट्सअप ग्रुप. तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, तिथे सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत राहतील मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. आक्षेप घेण्यासाठी इथं 22/5 ते 26/5/2026 चा कालावधी दिलेला आहे. आता जेवढे पण आक्षेप येतील त्याच्यानुसार जर म्हटलं तर फायनल जी पण जाहिरात आहे ती प्रसिद्ध केली जाते. ठीक आहे. फायनल जाहिरात केव्हा प्रसिद्ध केली जाईल मित्रांनो, मग 29/5/2026 रोजी. आता एकदा 29/5/2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली की आक्षेपवरती म्हणजे आरक्षणावरती जर म्हटलं तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला आरक्षण भेटलं नसेल, नाही तर कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर त्याचा कोणताही विचार केला जाणार नाही मित्रांनो. एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली की जाहिरातीमध्ये बदलाव केला जात नाही. त्याच्यामुळे आधीच तुम्हाला इथे जर तुमच्या कॅटेगरीला किंवा तुमच्या गावामध्ये याच्यामध्ये महिला पुरुषांना जर आरक्षण सुटलं असेल, तुम्हाला ते बदलून पाहिजे असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेऊन तुम्ही बदलून घेऊ शकता, ही गोष्ट लक्षात घ्या. जर आक्षेप घेतले जास्तीत जास्त तुमच्या गावातून 4-5 आक्षेप जर गेले तर डायरेक्टली ओपनला आपल्याला आरक्षण दिलं जातं आणि तिथे ऑल कॅटेगरीचे उमेदवार, सर्व कॅटेगरीचे उमेदवार इथं अर्ज करू शकतात असं दिलं जातं मित्रांनो. त्याच्यामुळे आक्षेप घ्या, तुम्हाला नक्कीच तुमच्या कॅटेगरीला तिथं ती जागा दिली जाते. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आता बघा, जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख दिली 29/5/2026 रोजी. संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात तुमची प्रसिद्ध केली जाईल मित्रांनो. जाहिरात कशी येते ती देखील तुम्हाला ओपन करून दाखवतो बघा. आता एक जाहिरात इथं मी ऑलरेडी इथं ओपन करून घेतली होती मित्रांनो, पोलीस पाटील पदभरतीची. बघा, ही एक जाहिरात आहे मित्रांनो. ठीक आहे. ती जाहिरात तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर बघा, इथे एक जाहिरात इथं ओपन करून घेतलेली मित्रांनो, ही हिंगोलीची जाहिरात आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला समजण्यासाठी कशी डिटेलमध्ये जाहिरात येत असते मित्रांनो, जेणेकरून एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात तुमची तिथं प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. आणि खाली जर आलं तर बघा, इथं अशा प्रकारचं इथं तालुक्याचं नाव दिलं जातं, गावाचं नाव आणि आरक्षण कोणाला भेटलं. बघा, हे सर्वात महत्त्वाचं असतं. आरक्षण कोणाला भेटलंय, जसं की इथं एससीला आरक्षण भेटलंय, सर्वसाधारण म्हणजे सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकतात. इथं तालुक्याचं नाव दिलंय, गावाचं नाव दिलंय आणि इथं कोणाला आरक्षण सुटलंय अशा प्रकारचं इथे तुम्ही बघू शकता. इकडे एका साईडला आरक्षण दिलेत, गावांची नावं दिलेत, तालुक्याची नावं दिलेत. अशा प्रकारची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं जाहिरातीमध्ये पुन्हा एकदा दिली जाते मित्रांनो, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. अशाच प्रकारचं तुमचं देखील इथं जर म्हटलं तर गावानुसार आरक्षण इथं सुटत असतं मित्रांनो. जाहिरात संपूर्ण प्रसिद्ध होत असते. तिची तारीख दिली 29/5/2026. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही अर्ज करू शकतात मित्रांनो. अर्ज मागवणे म्हणजे अर्ज करण्याची तारीख दिलेली आहे 1/6/2026 ते 10/6/2026 पर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि लगेच पुढे लगेच 10 दिवसाच्या इथं फक्त आपल्याला जर म्हटलं तर 10 दिवसांचा कालावधी दिलाय. 1/7 ते 10/6 दिलेत मित्रांनो. म्हणजे 10 दिवसाचा कालावधी फक्त दिलाय ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. आणि लगेच 11 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत तुमची जे पण अर्ज आहे ती छाननी केली जाते, म्हणजे ती तपासली केली जाते आणि तुमची पुन्हा इथं पात्र अपात्र यादी इथं जाहीर केली जाते मित्रांनो. ठीक आहे. पात्र अपात्र यादी इथं जाहीर केली जाते. जे पण पात्र उमेदवार असतील त्यांची इथं यादी जाहीर केली जाते आणि लगेच प्रवेशपत्र तुम्हाला इथं उपलब्ध करून दिले जातात मित्रांनो. आणि पुढे जर म्हटलं तर इथं बघा, आपल्याला लगेच लेखी परीक्षेची इथं दिनांक दिलेली आहे 21/6/2000. ठीक आहे. 21/6/2026 रोजी तुमची इथे लगेच लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. म्हणजे आतापासून जर विचार केला तर आपल्याकडे अगदी फक्त 1 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे मित्रांनो. आणि जाहिरात आल्यापासून जर विचार केला तर जाहिरात 1 तारखेला जाहिरात येणार आहे, 1/6ला. ठीक आहे. 1/6ला जाहिरात येणार आहे आणि लगेच त्याच्या 21 दिवसानंतर इथे तुमची लगेच पेपर होणार आहेत मित्रांनो, लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा झाली की लगेच
लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचा निकाल जाहीर केला जातो आणि जे पण उमेदवार तोंडी परीक्षेला पास होतात म्हणजे मुलाखतीला पास होतात त्यांची मुलाखत लगेच 2 दिवसांनी 24/7 ते 2/7/2026 पर्यंतच्या दरम्यानमध्ये इथं होणार आहे मित्रांनो. म्हणजे दुसऱ्या दिवसापासून लगेच मुलाखत घेणे देखील इथं सुरुवात होत आहे मित्रांनो. एवढ्या जलद गतीने ही पदभरती होत असते पोलीस पाटलाची. अगदी 1 ते दीड महिन्यामध्ये पोलीस पाटील पदभरतीची नियुक्ती देखील तुम्हाला लगेच इथं भेटून जात असते मित्रांनो. त्याच्यामुळे आता सांगतोय माहिती मिळवण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी खूप कमी दिवसाचा कालावधी आहे तुमच्याकडे. तर आपल्या या चॅनलवरती डिटेलमध्ये तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमाने माहिती भेटत जाईल आणि क्लास देखील आपण सुरू करतोय मित्रांनो. ठीक आहे, स्टडी देखील आपल्याला करण्यासाठी क्लास देखील सुरू करतोय, नोट्स देखील देतोय. सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला जॉईन कसं व्हायचं आहे. ठीक आहे, बाकीची इतर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. ठीक आहे, हे आपल्याला हे वेळापत्रक संपूर्ण समजून आलेलं असेल तर चला आता बाकीच्या टॉपिकवरती आपण चर्चा करूयात. आता संपूर्ण डिटेलमध्ये आता पोलीस पाटलाची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी द्यायला सुरुवात करत आहे. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. पोलीस पाटलासाठी शैक्षणिक पात्रता लागते कमीत कमी 10वी पास असणं. ठीक आहे, तुम्ही 10वी पास उमेदवार असतील तर सर्व उमेदवार इथं महिला पुरुष इथं अर्ज करू शकतात. ज्या पण कॅटेगरीला ज्यांना पण आरक्षण सुटलं असतील तिथे तुम्ही अर्ज करू शकता. ओपनला जर आरक्षण सुटलं तर सर्व कॅटेगरीचे उमेदवार महिला पुरुष तिथे अर्ज भरू शकतात आणि जास्तीत जास्त ओपन कॅटेगरीच्याच जागा सुटतात. त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये तुम्हाला माहिती असेल पोलीस पाटील पद रिक्त असेल तर लगेच आजपासून लगेच अभ्यासाला सुरुवात करून द्या मित्रांनो. ठीक आहे, आणि आरक्षण तुम्हाला चेंज करून देखील घेता येतं. जर तुमच्या कॅटेगरीला आरक्षण सुटलं नाही तर आक्षेप घेऊन तुम्ही आरक्षण देखील चेंज करून घेऊ शकता मित्रांनो. त्याच्यामुळे आजपासून लगेच अभ्यासाला सुरुवात करून द्या. ठीक आहे, कमीत कमी 10वी पास इथं असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे बघा संबंधित गावचा स्थानिक रहिवासी. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न विचारले जातात की लातूर जिल्ह्यातून आपण कुठेही अर्ज भरू शकतो का, तर नाही. ज्या तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ज्या पण तालुक्यामध्ये आणि ज्या पण गावामध्ये तिथं जागा असेल तर त्या गावासाठी त्याच गावचे उमेदवार इथे अर्ज करू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या गावामध्ये जागा सुटली तर तुमच्या गावचेच उमेदवार जेवढे पण असतील तेवढे अर्ज करू शकतात. इतर गावचे शेजारील गावचे जे विद्यार्थी ते देखील इथं अर्ज करू शकत नाही. गावचा रहिवासी असेल जिथं जागा सुटले त्या गावचेच तिथं अर्ज करू शकतात आणि त्याच ठिकाणी असं देखील विद्यार्थी विचारतात की आमच्या गावामध्ये देखील इथं जागा आहे आणि शेजारच्या गावामध्ये देखील जागा आहे तर आम्ही दोन्ही ठिकाणी इथं अर्ज भरू शकतो का, तर नाही मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही फक्त तुमच्याच गावामध्ये इथं अर्ज करू शकतात. ठीक आहे, 10वी पासवर उमेदवार इथं अर्ज करू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी भाषा जी आहे आपल्याला मराठी भाषा लिहिता वाचता व्यवस्थित येणं आवश्यक असणार आहे. चारित्र्य प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे चारित्र्य चांगले असावे. चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला बनवून घ्यावं लागते मित्रांनो. ठीक आहे, तर ते कसं बनवायचं त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे, परंतु ते तुम्हाला लगेच नाही लागत. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जरी तुमच्याकडे नसेल म्हणजे कागदपत्र पडताळणी जेव्हा तुमची लेखी परीक्षा होती आणि मुलाखतीला तुम्हाला बोलवलं जातं आणि मुलाखतीच्या वेळेस देखील तुमच्याकडे चारित्र्य प्रमाणपत्र नसेल तर तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी दिला जातो ते सादर करण्यासाठी. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आधार कार्ड आवश्यक असणार आहे मित्रांनो आणि आधार कार्डला मोबाईल नंबर देखील लिंक ठेवा, तो देखील महत्त्वाचा असतो आजकाल. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. आधार कार्डला मोबाईल नंबर लगेच लिंक करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर ही आपली शैक्षणिक पात्रता झाली. 10वी पास, स्थानिक गावाचा रहिवासी ज्याच्यामध्ये अर्ज म्हणजे ज्या गावासाठी इथं जागा सुटले तेथील तुम्ही रहिवासी असायला पाहिजे आणि चारित्र्य प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्यावरती तुम्हाला कोणत्या प्रकारची शिक्षा होईल नसावी. ठीक आहे, जसे की तुमच्यावरती एखादी केस चालू असेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर सजा भेटलेली असेल शिक्षा भेटलेली असेल तर ते इथं अपात्र असतात उमेदवार. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुमच्याकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतलं जातं मित्रांनो. ठीक आहे, तर असं काय असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं. आता सध्याला जर म्हटलं तर तुमच्यावरती फक्त केस चालू आहे. ठीक आहे, केस चालू आहे तर तशानं काय होत नाही मित्रांनो. केस चालू असेल तर अर्ज भरू शकतात तुम्ही, अपात्र होत नाही. ठीक आहे, परंतु तुम्हाला शिक्षा झाली असेल तर त्या याच्यामध्ये तुम्हाला अपात्र केलं जातं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढील टॉपिक बघा आपल्याला पोलीस पाटील या पदासाठी जर म्हटलं तर मानधन म्हणजेच पगार किती भेटतो प्रत्येक महिन्याला याच्यावरती बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज असतात मित्रांनो. तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण पोलीस पाटलाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. आपल्या ग्रुपमध्ये 3 ते 4,000 प्लस विद्यार्थी जॉईन आहेत मित्रांनो पोलीस पाटील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे. ठीक आहे, तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर भरपूर विद्यार्थी 200 प्लस विद्यार्थी आपल्या ग्रुपमधून जॉईन झालेले आहेत मित्रांनो. कारण आधी जर म्हटलं तर गेल्या 3-4 वर्षापूर्वी जर म्हटलं तर फक्त आपणच पोलीस पाटलाच्या नोट्स उपलब्ध करून देत होतो आणि बहुतेक जे पण आहेत युट्यूबवाले त्यांनी आपल्या नोट्स बहुतेक जणांनी कॉपी केल्या, काही ठिकाणी शेअर केल्या. ठीक आहे, आणि तेच आपल्या ज्या
नोट्स आहेत कट करून विकायला सुरुवात केली जास्त किमतीमध्ये. तर त्यांच्यावरती बहुतेक जणांवरती आपण कारवाई देखील केली होती मित्रांनो. ठीक आहे, काळजी करू नका. आता यावेळेस आपण डायरेक्टली स्पेशल लातूरसाठी क्लास सुरू करणार आहोत. अतिशय डिटेलमध्ये आपल्या नोट्स होत्या, त्याचप्रमाणे क्लास देखील सुरू करत आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर बघा पगार किती असतो, सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे. तर बघा प्रत्येक महिन्याला आपल्याला 15,000चं पेमेंट दिलं जातं पोलीस पाटलासाठी. आता हे पेमेंट बहुतेक ठिकाणी कसं आहे माहिती आहे की मित्रांनो, बहुतेक जणांशी आपलं बोलणं चालणं होत असतं मित्रांनो, जे ऑलरेडी जॉईन आहेत त्यांना. ठीक आहे, तर त्यांच्यानुसार जर म्हटलं तर एकत्रित 3 महिन्यांचं पेमेंट तुम्हाला भेटत जातं. 3 महिन्यांचं शक्यता पेमेंट एकासोबत दिलं जातं. ठीक आहे, 15 त्रिक 45. ठीक आहे, म्हणजे 45,000 प्रत्येक 3 महिन्याला तुम्हाला इथं अकाउंटला जमा केल्या जातात मित्रांनो. पेमेंट रेग्युलर होत असतं, काळजी करू नका. काही ठिकाणी रेग्युलर होतं, काही ठिकाणी 3 महिन्यांचं एकासोबत तुमचं पेमेंट होत असतं. या स्वरूपामध्ये तुमचं पेमेंट असतं मित्रांनो. आणि गावामध्ये तुम्हाला काहीच काम करण्याची गरज नाही मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे अतिशय सोपं आणि साधं पद आहे आपलं पोलीस पाटलाचं. फक्त काय आहे मित्रांनो, महत्त्वाचं म्हटलं तर गावात जो कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलाची असते. कुठे जे भांडणे तंटे झाले तर त्याची जी माहिती आहे ती पोलिसांपर्यंत कळवण्याचं आपलं काम असतं. स्थानिक प्रशासनाला सरकारी कामात मदत करणं हे आपलं काम असतं मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं पोलीस पाटलाचं काम असतं. म्हणजे आपल्याला थोडक्यात जर म्हटलं तर रोज काहीच कामं नसतात मित्रांनो. ठीक आहे, काही भांडणं वगैरे झालं त्याची माहिती देणं. ठीक आहे, कुठं जर म्हटलं तर केस वगैरे झाली असेल, कोणी केस केली असेल तर त्याचं पत्रक गावाकडे येतात, तर ते गावकऱ्यांना देणं. अशा प्रकारची सोपी कामे असतात आणि रेग्युलर काहीच कामं नसतात मित्रांनो. आपण शेती करू शकतो. ठीक आहे, पोलीस पाटलासोबत आपण शेती करू शकतो, सोबत एखादा उद्योगधंदा करू शकतो. ठीक आहे, कोणतंही काम करू शकतो मित्रांनो पोलीस पाटलाच्या पदासोबत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रेग्युलर हे पेमेंट देखील भेटत राहणार, हे पेमेंट रेग्युलर तुमचं वाढत देखील राहणार आणि इतरही व्यवसाय तुम्ही सोबत करू शकतात. अतिशय चांगलं पद आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ही संधी तुम्ही वायाला जाऊन देऊ नका. ठीक आहे, पुढे बघा. पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला दिलंय पोलीस पाटलासाठी जर म्हटलं तर लेखी परीक्षेचं स्वरूप काय असतं मित्रांनो. लेखी परीक्षेचं स्वरूप इथे दिले मित्रांनो. लेखी परीक्षेमध्ये टोटल जर म्हटलं तर तुम्हाला 80 प्रश्न विचारले जातात 80 गुणांसाठी. ठीक आहे, हे प्रश्न तुम्हाला जर म्हटलं तर सोडवण्यासाठी 4 पर्याय, प्रत्येक एका प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात. तर त्यापैकी एक पर्याय बरोबर असतो, तो आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. या स्वरूपामध्ये तुमचे 80 प्रश्न दिले जातात. तर त्या 80 प्रश्नापैकी आपल्याला प्रत्येक एका प्रश्नाला 1 गुण असतो. तर ज्यांना जास्त गुण मिळतात, आता जसं की एका गावामधून 10 झाले तर 10 विद्यार्थ्यांपैकी आपल्याला लेखी परीक्षेला प्लस मुलाखतीला ज्या पण विद्यार्थ्याला जास्त गुण मिळतील त्या विद्यार्थ्याचं 10 जणांपैकी सिलेक्शन होणार. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये सिलेक्शन प्रोसेस असते. आता याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातात, तर बघा मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, स्थानिक परिसराची माहिती म्हणजे जिल्ह्याची माहिती, त्याच्यासोबत पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य आणि अधिनियम याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारचे टोटल 7 ते 8 आपल्याला वेगवेगळे विषय आहेत, त्याच्यावरती टोटल 80 प्रश्न तुम्हाला विचारले जातात 80 गुणांसाठी. आता बहुतेक युट्यूबवरती असं सांगितलं जातं की तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जात नाही, इंग्रजीवरती प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला पोलीस पाटलाचे अधिकार विचारले जात नाही. अशा प्रकारची युट्यूबवरती माहिती दिली जाते. परंतु गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण नोट्स देतोय आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आपल्याकडे 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो पोलीस पाटलाच्या झालेल्या. तर त्याच्यामध्ये हेच विषय असतात मित्रांनो. जाहिरी जाहिरातीमध्ये तुम्हाला हे विषय दिलेले नाही तरी आपल्याला जे परीक्षेला आहे तर या विषयांवरती तुम्हाला प्रश्न येतात. मराठीवरती देखील प्रश्न येतात, इंग्रजीवरती देखील प्रश्न विचारले जातात. आता लेटेस्ट जर म्हटलं तर आपल्याला बीड जिल्ह्याची पोलीस पाटील पदभरती झाली 2025 मध्ये. ठीक आहे, तर 2025 मध्ये बीड जिल्ह्याची पोलीस पाटील पदभरती झाली. तर त्याच्यामध्ये देखील असाच अभ्यासक्रम दिला होता. त्याच्यामध्ये मराठी विषय दिला नव्हता, इंग्रजी विषय दिला नव्हता. तर विद्यार्थ्यांना मी बहुतेक 3-4 व्हिडिओ बनवून टाकले की मराठी आणि इंग्लिशवरती तुम्हाला प्रश्न नक्की विचारले जाणार. मराठीवरती कमीत कमी 10 प्रश्न तरी विचारले जाणार. तर बघा बीड जिल्ह्यासाठी देखील मराठीवरती 10 प्रश्न आले होते, इंग्लिशवरती 3 प्रश्न आले होते. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. तर त्यावरती मी व्हिडिओ टाकल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट देखील आले होते की मराठीवरती प्रश्न विचारले जात नाही आणि बहुतेक जणांनी युट्यूबवरती सांगितलं होतं मराठी आणि इंग्लिशवरती प्रश्न विचारले जात नाहीत. ठीक आहे, तर त्यांच्या सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या विषयाचा अभ्यासच केला नाही आणि त्यांचा स्कोर खूप कमी आलेला आहे मित्रांनो. आणि असं सर्व झाल्यामुळे काय झालं मित्रांनो, आता बीड जिल्ह्याची जी लेटेस्ट पोलीस पाटील पदभरती झाली त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, आपल्याला 80 पैकी पास होण्यासाठी कमीत कमी 36 गुण मिळवणं आवश्यक असतं. 36 प्लस गुण असेल तरच तुमचं सिलेक्शन होणार. आणि जर म्हटलं तर फक्त एक जागा आहे तिथं 2च अर्ज आले होते किंवा एकच अर्ज आला होता आणि त्याला जर 36ही गुण मिळाले नाही, जरी 35 गुण मिळाले तरी त्याचं सिलेक्शन होणार नाही. जरी तो एकच विद्यार्थी असेल त्या गावातला, म्हणजे एकाच विद्यार्थ्यानं जरी अर्ज केला असेल परंतु तो जर पास झाला नाही, 80 पैकी 36 गुण त्याला भेटले
केले नाही तर तो विद्यार्थी तिथं नापास होतो आणि ती जागा रिक्तच ठेवली जाते, कोणाला दिली जात नाही. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यामुळे 80 पैकी 36 गुण जे आहेत ते तुम्हाला मिळवावेच लागतील, तेव्हाच तुम्ही पास व्हाल. जरी तुम्हाला कॉम्पिटिशन कमी असेल तरी तुम्हाला पास व्हावंच लागतं. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याला काय झालं मित्रांनो, अभ्यासक्रम बहुतेक युट्यूबवरती चुकीचा सांगण्यात आला. चुकीचा अभ्यासक्रमामुळे त्यांनी अभ्यास केला नाही आणि विद्यार्थी बहुतेक ठिकाणी नापास झालाय आणि 50 पेक्षा जास्त, ठीक आहे, 50 पेक्षा जास्त जागा बीड जिल्ह्यामध्ये रिक्तच राहिलेल्या आहे. म्हणजे रिक्त राहिल्या म्हणजे एकही विद्यार्थ्याला तिथं 36 प्लस गुण मिळालेले नाहीयेत 80 पैकी, म्हणजे ते पासच झाले नाही. त्याच्यामुळे पास नाही झाल्यामुळे ती जागा डायरेक्टली तिथं रिक्त ठेवण्यात आली मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हे सर्व विषयांचा अभ्यास करणं गरजेचं असतो. तर त्याच्यासाठी आपल्याकडे मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत, त्या आपण सोडून दिलेल्या स्पष्टीकरणासोबत त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. हे सर्व तुम्हाला पुढे कसं भेटेल त्याच्याबद्दल माहिती मी देणार आहे, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, ते सांगितलंय 36 गुण अनिवार्य असणार आहे. आणि जर म्हटलं तर परीक्षा संपूर्ण जिल्ह्याची एका सोबत होत असते मित्रांनो. उपविभागाच्या ठिकाणी तुमची परीक्षा होत असते आणि ABCD या क्रमाने तुमचा कोड असतो. पेपरला, एका पेपरला जसं की आज पेपर आहे, ठीक आहे, तुमचा आज जो पेपर आहे फक्त तुम्हाला ABCD, ठीक आहे, CD अशा प्रकारचे कोड दिलेले असतात. सर्व जी क्वेश्चन पेपर आहे ती सारखीच असते मित्रांनो. सर्व जे कोडची आहे ती क्वेश्चन पेपर सारखीच असते. फक्त A ला जो प्रश्न 1 नंबरला आहे, B ला तो 4 नंबरला असेल, C ला तो 10 नंबरला असेल, इथं आपल्याला 21 नंबरला असेल. अशा प्रकारचे उलटे पालटे प्रश्न दिले जातात आणि संपूर्ण जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका आहे ती एकच असते आणि सारखीच असते आणि एकाच दिवशी तुमचा पेपर होत असतो. ही देखील गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. तर बघा, तर त्याच्यानुसार अभ्यासक्रमानुसार आपण आता बॅच लॉन्च केलेली आहे मित्रांनो. इथून मागे जर म्हटलं तर इथून मागे आपण नोट्स उपलब्ध करून देत होतो, ठीक आहे, नोट्स उपलब्ध करून देत होतो. परंतु बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की आता नोट्समध्ये वाचून व्यवस्थित विद्यार्थ्यांना समजत नाही, गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण समजत नाही. तर त्याच्यासाठी बहुतेक विद्यार्थ्यांची इथं रेग्युलर आपल्याला म्हणत होते की क्लास सुरू करा, ठीक आहे, क्लास सुरू करा, ठीक आहे. तर आपण इथं क्लास देखील सुरू करणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार, सर्व विषयांच्या नोट्स प्लस क्लास आपण दोन्ही देणार आहोत, ठीक आहे, एकत्रित सर्व उपलब्ध करून देणार आहोत, ठीक आहे. आता ते कसं ते देखील सांगतो. आता मागच्या वेळेस काय झालं, बीड जिल्ह्याची डायरेक्टली जाहिरात आली, डायरेक्टली म्हणजे खूप कमी दिवसाचा कालावधी होता, एकही महिना नव्हता. तर एक महिन्यामध्ये आपला अभ्यासक्रमच क्लासच्या माध्यमाने पूर्ण झाला नसता. तर क्लासच्या माध्यमाने अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे आपण जास्तीत जास्त नोट्स उपलब्ध करून दिल्या, टेस्ट उपलब्ध करून दिल्या, तर त्याचा बहुतेक विद्यार्थ्यांना फायदा झाला, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण क्लास सुरू केले नव्हते. परंतु आता आपल्याकडे भरपूर दिवसाचा कालावधी आहे, कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी आहे. तर त्याच्यामुळे आपण नोट्स प्लस क्लास दोन्ही उपलब्ध करून देणार आहे विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे. स्पेशल आपल्याला पोलीस पाटील पदभरती 2026 साठी ही बॅच आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे व्यवस्थित समजून घ्या, कारण एकदा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला की संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती समजून येते, काय काय तुम्हाला भेटणार आहे, आपल्याला कसं जॉईन होतं हे सर्व समजून येईल, ठीक आहे. पुन्हा तुम्हाला काही डिटेलमध्ये माहिती विचारायची गरज पडणार नाही, ठीक आहे. तर बघा, या आपल्या बॅचमध्ये काय काय असणार आहे, नोट्स प्लस आपल्याला क्लास दोन्ही भेटणार आहे, ठीक आहे. सर्व क्लास पण भेटतील, नोट्स पण भेटतील. नोट्समध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठीच्या टॉपिकनुसार नोट्स असतील, इंग्रजीच्या टॉपिकनुसार नोट्स असतील, आपल्याला जे गणित आहे त्याचे देखील आपल्याला संपूर्ण नोट्स असतील मित्रांनो, ठीक आहे. बुद्धिमत्ताचे देखील संपूर्ण टॉपिकनुसार नोट्स असतील. त्याच्या व्यतिरिक्त IMP ज्या GKच्या नोट्स आहेत त्या देखील आपण तयार केलेल्या आहेत मित्रांनो. प्रश्न उत्तर आहेत ते देखील तुम्हाला IMP GK देखील भेटेल. चालू घडामोडी देखील भेटेल. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व कायदे जे आहेत ते देखील आपण सेपरेट PDF तयार केले, ते देखील भेटेल. जिल्ह्याची माहिती देखील आपण तयार केलेली आहे, ती देखील लगेच तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. या प्रत्येक विषयाच्या सेपरेट 100 ते 150 पेजेसच्या आपण सेपरेट नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर या नोट्स तुम्हाला सर्व विषयांच्या भेटतील, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याची माहिती अतिशय डिटेलमध्ये काढलेली आहे. जिल्ह्याच्या माहितीसाठी पोलीस पाटलाच्या पदासाठी इथं 10+ प्रश्न येतात, 9-10 प्रश्न येतात, जास्त प्रश्न येत नाही. 10च्या वर शक्यता प्रश्न येतच नाही, परंतु 9-10 नक्की प्रश्न येतात. त्याच्यामुळे जिल्ह्याची माहिती अतिशय डिटेलमध्ये आपण काढलेली आहे, ती देखील तुम्हाला याच्यामध्ये दिली जाईल. पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्यावरती 3-4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो, ठीक आहे. तर या तुम्हाला 7 ते 8 विषयाच्या नोट्स, 7 ते 8 विषयाच्या नोट्स तुम्हाला प्रत्येक विषयाच्या सेपरेट PDF स्वरूपामध्ये भेटतील मित्रांनो, ज्याची तुम्ही झेरॉक्स काढू शकता, लगेच झेरॉक्स काढू शकता आणि लगेच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता मित्रांनो. तर या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, मागील 25+ जास्त झालेला, 25 पेक्षा जास्त झालेल्या पोलीस पाटील या पदाच्याच झालेल्या ज्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे उत्तरासोबत आपण उपलब्ध करून देतोय. याच्या व्यतिरिक्त 10+ सराव टेस्ट स्पष्टीकरणासोबत आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देणार, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त रोज जे आपले आहेत ते सर्व विषयांचे जे क्लास आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे मित्रांनो. परीक्षा होईपर्यंत रेग्युलर तुम्हाला क्लास भेटत राहतील, जेणेकरून जी पण महत्त्वाची माहिती आहे ती अपडेट तुम्हाला क्लासमध्ये केली जाईल मित्रांनो. क्लासमध्ये तुम्हाला रेग्युलर स्पष्टीकरणासोबतच समजून सांगितली जाईल मित्रांनो, ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सपोर्ट आपला असणार आहे मित्रांनो.
व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जाईल. जे पण आपल्या या बॅचला जॉईन होतील त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला डायरेक्टली मला पर्सनल तुम्ही मेसेज करू शकता, तुमचा प्रॉब्लेम विचारू शकता, त्याच्यावरती लगेच तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे. आणि सर्व विषयांचे जे नोट्स आहेत ते PDF मध्ये आपल्याला उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो. ठीक आहे. आणि आपल्याला ही स्पेशल पोलीस पाटील पदभरतीची बॅच जॉईन करायला विसरायचं नाही. स्पेशल आपण लातूर जिल्ह्यासाठी इथं तयार केलेली आहे. बीड जिल्ह्याची मागची भरपूर मोठी पोलीस पाटील पदभरती होती, तेव्हा देखील बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले होते, परंतु मला माहित होते फक्त आपल्याकडे 10 ते 15 दिवसाचा कालावधी आहे, तर त्याच्यामध्ये बॅच पूर्ण झाली नसती, व्यवस्थित सांगताच आलं नसतं विद्यार्थ्यांना, तर त्याच्यामुळे तेव्हा आपण क्लास सुरू केले नव्हते विद्यार्थ्यांमुळे. ठीक आहे. कारण विद्यार्थ्यांना जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही, तर क्लास कशाला सुरू करायचे. तर या भरतीला माझं टार्गेट आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे जे क्लास आहे स्पष्टीकरणासोबत उपलब्ध करून द्यायची. महत्त्वाची जी पण माहिती आहे, जी पण मी जास्तीत जास्त आपल्याला परीक्षेला विचारली जाते, त्याच्यानुसार इथं क्लासमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बाकी विषयाच्या नोट्स, टेस्ट, मागील क्वेश्चन पेपर हे सर्व काय उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे. तर ही बॅच आपण सुरू केलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आत्ताच तुम्ही जॉईन होऊ शकता. जॉईन कसं व्हायचं आता त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. बघा आता या बॅचमध्ये काय काय असणार आहे, सर्व विषयाच्या नोट्स, 10+ आपल्याला टेस्ट, मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि सर्व विषयांचे तुम्हाला क्लास भेटणार आहे. ठीक आहे. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 999 रुपीज. याच्यामध्ये तुम्हाला सर्व क्लास, सर्व नोट्स, टेस्ट, मागील क्वेश्चन पेपर सर्व काय भेटणार आहे. इतर काहीच तुम्हाला इथं दुसरं बघण्याची गरज पडणार नाही, असं सर्व मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जॉईन झाल्यानंतर बघा, जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथे 2 नंबर दिलेले आहेत, 91 39 64 31 99 आणि 96 65 18 17 69. या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. ठीक आहे. या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता, फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने. आणि या कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. ठीक आहे. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहेत आणि दोन्ही नंबर आपल्याला व्हॉट्सअपसाठी देखील आहे. ठीक आहे. फक्त पेमेंट करायचं आहे 999चं आणि स्क्रीनशॉट तुम्हाला या व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवून द्यायचा, कोणत्याही नंबरवरती पाठवा, काय अडचण नाही. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. आता जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता तेव्हा तुम्हाला लगेच काय भेटणार हे देखील तुम्हाला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता तुमचं नाव सेव्ह केलं जाईल, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला इथे जॉईन केलं जाईल, लगेच सर्व नोट्स, मागील प्रश्नपत्रिका लगेच तुम्हाला भेटून जातील, काही टेस्ट भेटतील, जिल्हा माहिती लगेच तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. आणि जे पण आपले क्लास होतील ते तुम्हाला रेग्युलर बघण्यासाठी, जॉईन होण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाईल. तिथे तुम्हाला त्या सेपरेट प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुपला रेग्युलर क्लास आपले तुम्हाला तिथे भेटत जातील. जसा क्लास झाला लगेच तुम्हाला लिंक भेटून जाईल, लगेच सर्व स्पष्टीकरण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जोडले जाईल, तिथे सर्व क्लासची लिंक रेग्युलर तुम्हाला दिली जाईल मित्रांनो. अशा प्रकारचा आपल्याला आपण समावेश केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ही स्वरूप ठेवलेले मित्रांनो, सर्व माहिती तुम्हाला समजून आली असेल. आपल्या या बॅचमध्ये सर्व विषयांच्या नोट्स असतील, टेस्ट असतील, मागील क्वेश्चन पेपर असतील, बाकी सर्व विषयांचे क्लास रेग्युलर होत राहणार आहे. त्याची लिंक तुम्हाला रेग्युलर बघण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली जाईल. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 999. जॉईन होण्यासाठी या कोणत्याही नंबरवरती पेमेंट करून कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. त्याच्यानंतर तुम्हाला लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचा नंबर सेव्ह करून हे सर्व काय पाठवलं जाईल. लगेच तुम्हाला क्लासला देखील जॉईन केलं जाईल मित्रांनो. व्हॉट्सअपवरती बाकीची सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचं ॲप इन्स्टॉल करण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. सर्व जे क्लास आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती देखील बघू शकता मित्रांनो, काहीच अडचण येणार नाही. चला पुढच्या टॉपिकवरती आता आपण चर्चा करूयात मित्रांनो. तर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे पोलीस पाटील पद आहे मित्रांनो, याच्यासाठी मुलाखत प्रक्रिया काय असते. आता जेव्हा तुमची 80 गुणांची जी लेखी परीक्षा होते, लेखीमध्ये जे पण उमेदवार इथं पात्र होतात मुलाखतीसाठी, तर त्यांना सर्वांना मुलाखतीला बोलवलं जातं. 36+ गुण ज्यांना पण असतील तर एकाच 10 या प्रमाणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना इथं मुलाखतीसाठी बोलवलं जातं. मुलाखत असते 20 गुणांची मित्रांनो. याच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास, त्या सोबत व्यक्तिमत्व चाचणी तुमची इथं तपासली जाते मित्रांनो. तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे, ठीक आहे, सांगण्याची पद्धत कशी आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे, ठीक आहे, राहणीमान कसं आहे, हे सर्व बघितलं जातं मित्रांनो. ठीक आहे. गावातील परिस्थिती याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जिल्ह्याची माहिती किंवा सामान्य ज्ञान याच्या आधारावरती तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो मुलाखतीसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीला जायच्या वेळेस महत्त्वाचं म्हणजे आपण व्यवस्थित जाणं गरजेचं आहे. शर्ट पॅन्ट व्यवस्थित घाला, शक्य झालं तर आपण शर्टिंग करा, पट्टा लावा, बेल्ट लावा व्यवस्थित. जाताना जर म्हटलं तर आपल्या जे पण आहे आपण काय बोलतो, जसं की आपण कटिंग
कमी असणं, ठीक आहे, कटिंग व्यवस्थित असणं, उलटे पालटे केस नको, सुरळीत व्यवस्थित टिपटापणा व्यवस्थित असायला पाहिजे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर दाढी वगैरे जो पण आपलं शेप आपण म्हणतो दाढी वगैरे व्यवस्थित करून जाणं गरजेचं असतं, ठीक आहे, जेणेकरून आपलं जे राहणीमान आहे, ठीक आहे, राहण्याची जी पद्धत आहे त्यांना व्यवस्थित वाटायला पाहिजे, ठीक आहे, सिन्सिअरली वाटायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर या गोष्टी तुमच्या मुलाखतीला सर्वात जास्त बघितल्या जातात, ठीक आहे. आणि एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही न घाबरता तात्काळ देताय, याच्याकडे देखील तुमचं इथं तुम्हाला तिथं गुण दिले जातात. तर या सर्व गोष्टी लक्षात घ्या. आणि एखादे दोन प्रश्न तुमच्या गावावरती परिस्थितीवरती विचारले जाऊ शकतात, जसं की तुमच्या गावामध्ये एखादी अडचण आली तर त्याला तुम्ही सॉल्व्ह कसं करू शकता, कोणती अडचण ते विचारू शकतात, या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर त्याचं उत्तर तुम्ही कसं देताय या सर्व गोष्टींच्या वरती तुम्हाला इथं मुलाखतीला मार्क दिले जातात, ठीक आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर भरती प्रक्रियेची निवड पद्धत कशी असते, तर ही तुम्हाला आतापर्यंत सर्व समजून आली असेल मित्रांनो. निवड पद्धत थोडक्यात जर म्हटलं तर बघा, आता 29 तारखेपासून इथे जर म्हटलं तर आपले जी जाहिरात आल्यानंतर अर्ज सुरू होत आहे, तर त्याच्यानंतर आपली लेखी परीक्षा होईल. अर्ज सुरू झाल्यानंतर आपली लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. जेवढे पण अर्ज पात्र ठरतील तुमची इथं लेखी परीक्षा होईल 80 गुणांची, मुलाखत होईल त्याच्यानंतर 20 गुणांची, आणि इथं 80+20 ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील 100 पैकी, ठीक आहे, 80+20 100 होतात, आणि 100 पैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील तर त्याचं इथं सिलेक्शन केलं जाईल मित्रांनो. त्याची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि अंतिम निवड देखील त्याची तिथं केली जाते मित्रांनो. तर ही झाली आपली निवड पद्धत, सिलेक्शन प्रोसेस, ही देखील तुम्हाला समजून आली असेल. चला पुढचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, कागदपत्र कोणकोणती लागतील मित्रांनो. 10वीचं गुणपत्रक, प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागेल, शाळा सोडल्याचा दाखला लागेल, आधार कार्ड लागेल, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि चारित्र्य प्रमाणपत्र, ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला रेग्युलर लागतील मित्रांनो. साधे सोपे डॉक्युमेंट आहेत, ते तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी असतील. फक्त चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला काढावं लागेल मित्रांनो. ते नंतरही काढू शकता, काही अडचण येत नाही त्याची, ठीक आहे. चला पुढे पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा परीक्षा शुल्क किती असते. आता मागच्या काही भरती झाल्या तर त्याला 800 आणि 1000, खुला प्रवर्गासाठी 1000चं पेमेंट होतं मित्रांनो, आणि राखीव प्रवर्गासाठी 800चं पेमेंट होतं. म्हणजे परीक्षा शुल्क, ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला 1000 किंवा 800 एवढा राहील असा माझा एक अंदाज आहे मित्रांनो, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. सर्वप्रथम जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील, ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आधार कार्डशी इथं लिंक ठेवा मित्रांनो, तो देखील इथं मागितला जाऊ शकतो. आधार कार्डचं त्यासोबत फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करा, ठीक आहे. सबमिट करण्यापूर्वी सर्व अर्ज व्यवस्थित तपासा, ही काय महत्त्वाची सूचना आहेत, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर कामाचे स्वरूप काय असते मित्रांनो, गावात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस पाटलाचे महत्त्वाचे काम किंवा कर्तव्य आहे मित्रांनो. पोलिसांना महत्त्वाची जी पण माहिती आहे ती पुरवणे, गावातील तंटे व घटना पोलिसांना कळवणे, सरकारचे जे पण आदेश जे आहेत त्याचे पालन करणे, आणि गावकऱ्यांना जे प्रशासनाशी जोडण्याचं काम करणं हे पोलीस पाटलाचं काम आहे मित्रांनो, ठीक आहे. गावकऱ्यांना जे प्रशासन आहे त्याच्याशी जोडणं, त्याची माहिती देणं, हे देखील पोलीस पाटलाचं काम आहे मित्रांनो. हे महत्त्वाचे कर्तव्य आहेत जे की इथं मी दिलेलं आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा, ठीक आहे. आता सांगतो मित्रांनो, आपण ज्या कोर्सविषयी किंवा आपल्या बॅचविषयी माहिती दिलेली मित्रांनो, त्याची प्राईस आता आपण कमी ठेवली आहे. त्याच्यामध्ये सर्व काय उपलब्ध करून देतोय, कारण मागच्या ज्या नोट्स आहेत त्याचीच प्राईस आपण 200+ रुपये ठेवली होती मित्रांनो. याच्यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स, क्लास टेस्ट, मागील क्वेश्चन पेपर हे सर्व काय देतोय, ठीक आहे. आणि रेग्युलर तुम्हाला बॅच म्हणजे क्लास देखील व्हॉट्सअपवर बघण्यासाठी भेटतील, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये स्पष्टीकरणासोबत सर्व विषयांचे असतील मित्रांनो. तर या बॅचला जॉईन व्हायला विसरू नका. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, आपल्या रेग्युलर भाषेमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. तर या बॅचला जॉईन व्हायला विसरू नका. बॅच आपल्याला ठेवलेले 999 रुपीजमध्ये सर्व काही माहिती तुम्हाला इथे दिली आहे. कोणत्या नंबरवरती पेमेंट करा, कोणत्या नंबरवरती स्क्रीनशॉट काढून आपल्याला पेमेंटचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही इथं उपलब्ध करून दिलं जाईल मित्रांनो, ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये संपूर्ण काय माहिती दिलेली आहे. जर काही समजलं नसतील तर नक्कीच सर्वप्रथम कमेंट करा, ठीक आहे. कमेंटचा देखील आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूयात, ठीक आहे. तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.